उपोषण सध्या मागे घेण्यात आलं, उपोषण आश्वासन देण्यात आलं. ऊसावर आलेल्या रोगाच्या आणि ऊस पूर्ण खालून वाळत चाललेल्या ह्याच्यासाठी प्रकाशराव पाटील वाटेगावकर आणि शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हादराव पाटील हडसणीकर आणि त्यांच्या सर्व टीमनं याच्या अगोदर सुद्धा आमच्याकडं जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय सगळ्यांकडं निवेदन दिले आणि आज ते उपोषणाला बसले की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हातगाव तालुक्यातला ऊस पूर्णला पूर्ण खालूनच करपून जात आहे. कुठला रोग होय हे कुणालाच माहित नाही. अचानक रोग आला. त्याच्यानंतर आता तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याच्यापूर्वी त्यांच्यासोबत या शेतकरी संघटनेच्या टीम सोबत त्या शेतात गेले, त्यांनी पाहिलं. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की 70% ऊस म्हणजे नापिकी होणार आहे, म्हणजे 70% आजच गेला जमा आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही या कंडिशनवर, या अटीवर तहसीलदार मॅडम, तालुका कृषी अधिकारी आणि आम्ही सर्वांनी या अटीवर त्यांचं उपोषण उठवलं की येणाऱ्या काळामध्ये एक परभणी कृषी विद्यापीठाचे सायंटिस्ट, त्याच्यानंतर नांदेडचे जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी किंवा अन्य या क्षेत्रातले ऊसावर जे संशोधन करतात, ज्यांना रोगाचा प्रादुर्भाव कळते, मग एखादी VSI ची टीम लागली तरी आम्ही तिथं बोलू. VSI म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, आणि ते सर्व येतील. आणि आज जे कृषी अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं की 70% यांचे नापिकी होणार आहे ऊसाची, त्याच पद्धतीनं त्यांचा रिपोर्ट अहवाल आमच्या हातात आल्याच्या नंतर ते अहवाल घेऊन निश्चितच हे जे प्रकाशराव पाटील आणि आमचे प्रल्हादराव पाटील यांना आणि त्यांच्या टीमला मुंबईला घेऊन जाऊन कृषी मंत्री महोदयाच्या दालनात एक बैठक लावणार आणि त्या बैठकीत या ऊसाचे खराब झाले त्याचे फोटो, संबंधित कृषी विभागाने दिलेला 70% नुकसानीचा जे काही नुकसान देतील त्यांचा अहवाल हे त्यांना आम्ही सुपूर्द करू आणि त्या बैठकीतून आदेश काढू की पंचनामे करण्यासाठी. ते पंचनामे केल्याच्या नंतर ते पंचनामे आम्ही परत कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागाचे सचिव असतील यांच्याकडे पूर्ण प्रस्ताव आणि निवेदन परत देऊ आणि त्या कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय येईल त्यांची आपण इथपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे. एवढंच आजच्या या जे उपोषणाला बसलेले प्रल्हादराव पाटील आणि प्रकाशराव पाटील यांना आणि त्यांच्या टीमला सांगू इच्छितो आणि आमचं उपोषण मागे घ्यावं एवढीच विनंती करतो.